आम्ही शिक्षक आहोत, व्यापारी नाही. पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय पोषण आहारासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून शाळांना FSSAI परवाना घेण्याच्या सूचना देण्यात आल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांमध्ये नाराजी व्यक्त होते आहे. मुख्याध्यापकांना फूड बिझनेस ऑपरेटर म्हणजेच खाद्य व्यावसायिक म्हणून नोंदणी करावी लागल्यास अन्न खरेदी, साठवणूक, स्वयंपाक आणि वितरणाची कायदेशीर जबाबदारी त्यांच्यावर येण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. अन्नाची गुणवत्ता, पाण्याची स्वच्छता, स्वयंपाकी कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन याबाबत भविष्यात मुख्याध्यापकांना नोटिसा किंवा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं, अशी चिंता शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे. शासनाकडून पुरवठा होणाऱ्या धान्याची गुणवत्ता किंवा साठवणुकीतील त्रुटींसाठी मुख्याध्यापकांना वैयक्तिक जबाबदारी धरू नये अशी मागणी होते आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे लातूर जिल्हा सरचिटणीस केशवभैया गंभीरे यांनी स्पष्ट केलं आहे की मुख्याध्यापक हे खाद्यपदार्थ व्यावसायिक नाहीत. ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासनाची योजना राबवतात. त्यामुळे व्यापाऱ्यांप्रमाणे नियम लावण्याऐवजी शाळांसाठी स्वतंत्र आणि व्यवहार्य नियमावली असावी आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत शासन आणि प्रशासनाने तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी शिक्षक संघटनाकडून करण्यात येते आहे.